अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या पवित्र मंदिरात झालेल्या कथित दान चोरीच्या प्रकरणावरून आता संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे। हिंदूंच्या अस्मितेवर झालेल्या या आघातामुळे उद्धव सेना कमालीची आक्रमक झाली आहे। थेट हिंदुत्वाचा हुंकार देत पक्षाने राज्यभर रामरक्षा आंदोलन पुकारले आहे। या आंदोलनाचा एक तीव्र भाग म्हणून आज वाशिम शहरात ठाकरे गटाच्या वतीने प्रचंड संताप आणि संतापाच्या लाटेत प्रभू श्रीरामांची भव्य महाआरती करण्यात आली। राम मंदिराच्या पवित्र धनाचा अपहार करणाऱ्या पायांचा आणि चोरांचा बुरखा फाटलाच पाहिजे या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेने वाशिम जिल्हा प्रशासनाला आणि सरकारला थेट इशारा दिला आहे। रामभक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या आणि प्रभू रामाच्या चरणी अर्पण केलेल्या दानावर दरोडा टाकणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून रामभक्तांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आक्रमक आणि रोखठोक मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या थेट आदेशानुसार आज वाशिम मधील श्रीराम मंदिरात शिवसैनिकांनी आणि रामभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती। यावेळी केवळ महाआरतीच झाली नाही तर रामरक्षेचे सामूहिक पठण करून संपूर्ण परिसर दणाणून सोडण्यात आला। हिंदू संस्कृती आणि मंदिराच्या सुरक्षेबाबत सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। या आक्रमक आंदोलनाचे आणि महाआरतीचे नेतृत्व ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी वानखेडे आणि जिल्हा समन्वयक डॉक्टर सिद्धार्थ देवडे यांनी केले। या आंदोलनाला धार देण्यासाठी महिला आघाडी, युवा सेना आणि पक्षाचे शेकडो आक्रमक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाशिम मधील या आंदोलनाने जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून आता सरकार यावर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।